मित्रांनो, भारताच्या राजकारणात सध्या एका रात्रीत असं काय घडलंय ज्याची कल्पना देशातल्या मोठ्या मोठ्या राजकीय रणनीतिकारांनीही केली नसेल। ज्या पक्षाला जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हटलं जातंय, ज्यांच्याकडे अब्जावधी रुपयाचं बजेट आहे, IT सेल आहे, त्या पक्षाला सोशल मीडियावर अवघ्या 5 दिवसात एका कॉकरोचनेच मागं टाकलंय। होय, तुम्ही बरोबर ऐकलेत। आपण बोलतोय CJP म्हणजेच कॉकरोच जनता पार्टीबद्दल। काही लोक याला चुकून कात्रज जनता पार्टी समजत असेल, पण हा कॉकरोचच शब्द आहे। अवघ्या काही दिवसापूर्वी सुरू झालेल्या एका व्यंगात्मक पेजाने इंस्टाग्रामवर थेट सत्ताधारी भाजपच्या फॉलोअरचा आकडा पार केलाय। पण खरी खळबळ तेव्हा उडाली जेव्हा अचानक भारतामध्ये या पक्षाचं अधिकृत X ट्विटर पूर्वीचं नाव होतं अकाउंट लॉक करण्यात आलं, म्हणजेच विथहेल्ड करण्यात आलं होतं। असं काय घडलं या 5 दिवसात? भारताचा तरुण वर्ग अचानक या कॉकरोच पार्टीच्या मागे का उभा राहिलाय आणि सरकारने हे अकाउंट का ब्लॉक केलंय? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर पर्दाफाश करणार आहोत। नमस्कार, न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि आपण पाहताय स्पेशल रिपोर्ट। सगळ्यात आधी समजून घेऊया की हे प्रकरण नक्की सुरू कुठून झालंय आणि कॉकरोच हे नाव कुठून आलं। तर मित्रांनो, यामागे सर्वोच्च न्यायालयाच्या एका सुनावणी दरम्यान आलेल्या वक्तव्याचा संदर्भ आहे। 15 मे रोजी एका कोर्ट केस दरम्यान तरुणांच्या वाढत्या डिजिटल सक्रियतेवर आणि काही बेरोजगार तरुणांवर भाष्य करताना एक वक्तव्य समोर आलंय, ज्यामध्ये कथित तरुणांची तुलना कॉकरोच म्हणजेच झुरळासोबत केली गेल्याची चर्चा सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली। त्यानंतर जरी न्यायाधीशांनी त्यांची बाजू स्पष्ट केली की त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा संदर्भ घेतला गेला, तोपर्यंत तीर कमानीतून सुटला होता। तर भारतीय सुशिक्षित आणि बेरोजगार तरुणांना हे वक्तव्य मनाला लागलं। वर्षानुवर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे, नोकरींसाठी भटकणारे आणि स्वतःचा हक्क मागणाऱ्या तरुणांना वाटलं की व्यवस्था आपल्याला किड्या मुंग्यांसारखं किंवा झुरळासारखं समजतंय का? याचा अपमान बदला घेण्यासाठी डिजिटल माध्यमाचे तज्ज्ञ अभिजित दिपके यांनी 16 मे रोजी कॉकरोच जनता पार्टी म्हणजे CJPची स्थापना एका उपरोधक म्हणजेच सायटायर चळवळ म्हणून केली। त्यांनी गुगल फॉर्म काढून लोकांना यात सामील होण्याचं आवाहन केलंय आणि यानंतर अनेकांच्या ऐकण्यात हा शब्द कात्रज जनता पार्टी असा गेला, कारण महाराष्ट्रात कात्रज हे ठिकाण प्रसिद्ध आहे आणि राजकारणात कात्रजचा घाट दाखवणं हा वाक्यप्रचार आहे। पण हा डिजिटल घाट तरुणांनी थेट दिल्लीला दाखवलाय आणि याचं मूळ नाव कॉकरोच जनता पार्टी असंच आहे। आता प्रश्न येतो की आजकाल यामुळे नवीन यूथ, झेड आणि मिलेनियल्स आपले मत मांडायला लागलेत का? याचं उत्तर आहे होय, आणि तेही अत्यंत आक्रमकपणे। आजचा तरुण केवळ रील्स बघण्यातच व्यस्त नाही, तरुणांमध्ये व्यवस्थेविरुद्ध प्रचंड राग आहे। आणि पहिलं सांगायचं झालं तर पेपर लीक प्रकरण। देशभरात वारंवार होणारे पेपर लीक्स आणि रद्द होणाऱ्या परीक्षांमुळे तरुणांच्या वर्षानुवर्षाची मेहनत पाण्यात जाते। आणि दुसरं म्हणजे बेरोजगारी, पदव्या असूनही हातात नोकऱ्या नाही, आणि तिसरं म्हणजे मानसिक ताण आणि वाढती महागाई। तर मध्यमवर्गीय तरुणांवर भविष्याचं मोठं दडपण आहे। जेव्हा या तरुणांना वाटलं की प्रस्थापित मीडिया किंवा राजकीय पक्ष त्यांच्या खऱ्या मुद्द्यावर बोलतच नाहीत, तेव्हा त्यांनी CJPला आपल्या हक्काचं व्यासपीठ मानलं। CJPने जेव्हा अत्यंत हुशारीने मीम्स आणि धारदार रीलच्या माध्यमातून थेट सरकारला, भ्रष्टाचाराला आणि व्यवस्थेला प्रश्न विचारायला सुरुवात केली, तेव्हा हा तरुणांच्या मनातून दाबून ठेवलेल्या रागाचा डिजिटल स्फोट आहे। आता येऊया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर, ज्याने लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले। CJPने इंस्टाग्रामवर सत्ताधारी पक्षाला फॉलोअरच्या बाबतीत मागे टाकल्याचा अवघ्या काही तासातच त्यांचं अधिकृत X म्हणजेच ट्विटर अकाउंट भारतात लॉक करण्यात आलं। तिथं लिहिण्यात आलंय, अकाउंट विथहेल्ड इन इंडिया ड्यू टू अ लीगल डिमांड। यामागे नक्की कारण काय? ट्विटर जेव्हा एखादा अकाउंट विथहेल्ड करतं, याचा अर्थ असा असतो की भारताचं केंद्र सरकारने किंवा एखाद्या कायदेशीर प्राधिकरणाने, जसे की IT मंत्रालयाने
त्या अकाउंटवर बंदी घालण्याची अधिकृत कायदेशीर मागणी केली आहे. सरकारने असं का केलं असावं? यामागे 3 मुख्य कारणं सांगितले जात आहेत. पहिलं तर नरेटिव्ह हाताबाहेर जाण्याची भीती. IT सेल आणि कोट्यवधी रुपयाची जाहिरात यंत्रणा असतानाही एका सामान्य तरुणाने सुरू केलेली चळवळ देशात नंबर 1 ट्रेंड बनत होती. सरकारला भीती वाटली की हा ट्रेंड तरुणांना सरकारच्या विरोधात संघटित करू शकतो. आणि दुसरं म्हणजे सॅटायर आणि राष्ट्रीय सुरक्षेची गल्लत. CJP हे एक सॅटायर म्हणजेच व्यंग पेज आहे. पण सोशल मीडिया कायद्याच्या IT ॲक्ट सेक्शन 69A चा वापर करून सार्वजनिक सुव्यवस्था आणि दिशाभूल करणारी माहिती या नावाखाली अशा खात्यावर कारवाई केली जाते. आणि तिसरं म्हणजे नेक्स्ट जनरेशन जन आंदोलन. तर हा केवळ डिजिटल खेळ राहिला नव्हता. रेडिट आणि इतर प्लॅटफॉर्मवर तरुण आता CJP साठी क्राउड फंडिंग, जे लोकांकडून पैसे गोळा करणं सुरू करण्याची भाषा करत आहे, जेणेकरून या चळवळीला प्रत्यक्ष रस्त्यावर आणून स्वच्छता मोहीम, सामाजिक कामे आणि भ्रष्टाचार विरोधी मोहीम उभारता येईल. हे वाढतं वादळ रोखण्यासाठीच हे अकाउंट ब्लॉक केलं गेल्याचा आरोप विरोधक आणि नेटिझन्स करत आहेत. अल्पकाळात एवढी प्रसिद्धी मिळण्यामागे मानवी मानसशास्त्र आणि डिजिटल अल्गोरिदमचं काही नियम आहेत. झुरळ हे अजयतेचं प्रतीक मानलं जातं. कॉकरोच, ज्याला मराठीत झुरळ म्हणतो, हा असा जीव आहे जो डायनासोराच्या काळातही होता आणि न्यूक्लिअर बॉम्ब पडला तरी जगू शकतो असं म्हटलं जातंय. तरुणांनी हाच संदर्भ घेतला. तुम्ही आम्हाला कितीही चिरडण्याचा प्रयत्न करा, आम्ही सामान्य जनता आहोत. कॉकरोच सारखे पुन्हा जिवंत हो या संकल्पनेने तरुणांना आकर्षित केलं. अल्गोरिदमचा पाठिंबा म्हणजेच जेव्हा हजारो लोक एकाच वेळी एखादी पोस्ट शेअर करतात, तेव्हा इंस्टाग्रामचं अल्गोरिदम त्याला रॉकेटसारखं वर ढकलतंय. तर अराजकीय असण्याचा फायदा हे कोणत्याही एका पारंपरिक विरोधी पक्षाचं, उदाहरणार्थ काँग्रेस, आप किंवा राष्ट्रवादीचं पेज नाही. हा थेट सामान्य तरुणांचा आवाज वाटल्यामुळे लोकांनी पक्षाचा विचार न करता याला पाठिंबा दिला. तर प्रेक्षकांनो, कॉकरोच जनता पार्टी किंवा CJP हे प्रकरण आता केवळ एक सोशल मीडिया पेज पुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर तो देशातल्या सुशिक्षित तरुणांचा सुप्त असंतोषाचा एक डिजिटल आक्रोश बनलाय. सोशल मीडियावरील अकाउंट्स कायदेशीर मागण्याखाली किंवा नियमांचा हवाला देऊन ब्लॉक करता येईल. पण देशातील वाढती बेरोजगारी, वारंवार होणारे पेपर लीक्स आणि व्यवहाराबद्दल तरुणांच्या मनात निर्माण झालेली चीड, हे प्रश्न इंटरनेटचे सर्व्हर्स बंद करून किंवा खाती ब्लॉक करून सुटणारे नाहीत. डिजिटल जगतात उभी राहिलेली ही उपरोधात्मक चळवळ प्रस्थापित राजकीय पक्षांना आणि सरकारला एक मोठा इशारा आहे की देशातील यूथ आता जागरूक होते आणि तो त्यांचे प्रश्न स्वतःच्या भाषेत मांडायला शिकलाय. आता गरज आहे ती या तरुणांच्या आक्रोशाची दखल घेऊन त्यांना किड्या मुंग्यांसारखे न वागवता त्यांच्या हाताला रोजगार आणि भविष्याला सुरक्षितता देण्याची. या डिजिटल वादळाची दखल सरकार आणि प्रशासन कितपत घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या विशेष बातमीच्या आजच्या भागात आपण इथेच थांबतोय. तोपर्यंत पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.